भाई आई तर डायरेक्ट दसऱ्या दिवशी नादच करून टाकला. तर नमस्कार बनशी आणि भाऊसो, तुमचं स्वागत आहे आपल्या डेली मिनी ब्लॉगच्या डे 3मध्ये. तर गाय जात होता दसरा म्हणून आपले सकाळ सकाळ गाडीचं पूजन केलं. गाडीला तर धवली नव्हती पण पूजन झालेलं सकाळून मस्त पप्पाने हारबीर घातलेला. बघू शकता गाडी तर माकली तशी आहे. तर तेवढाच आठवण आलं भाई असते 2 तारीख म्हणजे दसरा आणि गांधी जयंती. तर मी रील बघलेली, ज्याच्या खिशाने पैसा त्याला गांधी जयंती हार्दिक शुभेच्छा, ज्याच्या खिशांना पैसा त्याला गांधी जयंतीच्या नाही शुभेच्छा दे. पण मी ना असं करणार, तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. मटाव आलतो ती तशी चालू होता बिर्याणी खायचा प्लॅन. घरी आलतो आता ब्लॉग एडिट करायला, पण पाऊस आला आणि बिर्याणीचा प्लॅन झाला बिर्याणी खायला जायचा. तर भाई आता उपाय सुटलेले आणि तर बोललो दणात बिर्याणी खाऊ. तर पाऊस ये होता पण भाई पाऊस आणि वादळ मी नसतो थांबत. आता घेतलेली गाडी धुवायला तो आपला पहिला वाघ, घेतलेला पण दुसरा वाघ आणि आता आपण लेटेस्ट घेतलेला गणपतीच्या पहिल्या वर्षी 3रा वाघ. आणि इकडं मम्मी पप्पाचं चालू होतं दसरा. मस्त की गाड्या धवल्या चकाचकाने गेलो आतमध्ये, पाया पडला. तर पाया बिया पडलो आणि बोललो देवाला बाबा पक्का पैसा येऊन दे एकदाशी, नक्की थोडीशी शायनिंग मारायला पाहिजेत ना. तेवढं आलो मटवून या दोघांना म्हटलं बिर्याणी आणायला ना आमची बघा काय बोलला दिसायला जे दिसत नाही ना, एका शब्दानं जेशी गठवली डायरेक्ट. तर मग आम्ही बोललो बाबा आम्ही असती घे नाही तर मग आम्हाला देशील धप्पा. तर तेवढा जे पोरा आली ती सोनानं वाटायला. तर मी पहिलेची आठवण लागली रे डायरेक्ट. आम्ही पण जायचो असं सोनानं वाटायला चॉकलेटवाला करतो. तर मग आम्ही करतो घे बोलतं काय टेन्शन घेऊ नको, चॉकलेट खा कॉपी गो आणि बोलतं गपरा. तर त्यावरून बोललं युवा कोण खातं, आम्ही तर बरं बिर्याणी खातो. आणि त्यावरून भाई आपलं 2 बादशाह आलं बिर्याणी घेऊन आणि थम्सअपनं बोनलेस चिकन. तर त्यावरून चिकन विकन सगळं म्हणजे दणकवला आणि गेलो घरी. ना केला ब्लॉगचा एंड. बाय बाय.